सगळे पैसे तुम्हाला मी देईन, पण प्राजक्ताचं कुकिंग मी सांगेन तसंच करायचं. ॲग्रीमेंट? सांगा काय काम करायचं. सांगते. हा, एक मिनिट. मिने, कांचन मॅडमचा फोन. आता कशाला फोन केला असेल मॅडमनी? उचला तो फोन आणि बाहेर जाऊन बोला. तेवढंच 5 मिनिटं आडवं पडता येईल. उठा. मम्मी, तुझा फोन आण ग इकडं. राजू ताईडीला कॉल करायचा आहे. इकडली खबरबात सांगायची आहे. ओ सासरे बुवा, अहो बसा तुम्ही. बसा. ओ निवांत बसा बसा. कसं आहे, तशी बी माझी फॅक्टरीला जायची वेळ झालेली. येतो मी. हा, काय नाही ते चुकून पाय पडला माझा. निले येतो. हा, अहो माने फोन घ्या की. कवाचा वाजायलाय. उचला की फोन. होय होय. हॅलो. हॅलो मारुती काका, मीनाक्षी बोलतेय. कसे आहात तुम्ही? बरं आहे. झालंय असं की प्राजक्ताच्या खुराकाची जबाबदारी आईंनी माझ्यावर टाकली. आता तिचा समजा स्वयंपाक मीच करणार आहे. म्हणून म्हणलं एकदा तुम्हाला विचारून घ्यावं, तिला काय चालतंय, काही चालत नाही, काही बाधतंय का. नाही म्हणजे कशाची अलर्जी बिलर्जी तर नाही ना तिला? नाही म्हणजे तिला तसं समजा चालतं, पण पनीरची अलर्जी आहे. तिने पनीर खाल्लं त्यानं त्रास होतोय बघा तिला. अच्छा, पनीर काय? थँक्यू. थँक्यू. आम्ही घेतो तिची काळजी. तुम्ही तुमची काळजी घ्या. हं, ठेवते. बाई, पनीर भातताय बघा तिला. पनीर खाल्लं की लई पोटात दुखतं. वा मिने, पनीर काय? व्हेरी नाईस. अय मेड, आता भाजीत पनीरच पडलं पाहिजे. अंडरस्टँड? इतकं पनीर घाला का नाही? पण हे समजा प्राजक्ताला कळलं तर कसं कळणार आहे मिने? आणि तिला न कळता भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला टेलिंग करते. हा मिने, आता करूनच टाकूया तिचं सायलेंट मोडवर नेटवर्कच्या. विरू, पुढच्या आठवड्यातल्या ऑर्डर्सची एक लिस्ट तयार कर आणि उद्या कच्चा माल मागून घे. आजच मागून घेतो की. नाही आज नको. अरे दुपारी प्राजक्ताची तालीम घ्यायची असते तुला. तिकडे दुर्लक्ष होता कामा नये. काय झालं? असं का बघतोस? नाही, माझा विश्वासच बसाना झालाय की तू असं म्हणायलीस. हे मीच म्हणतेय. खरंच माझ्यात बदल झालाय खरा, आणि तो फक्त प्राजक्तामुळे झाला. पण आता तिच्या कुस्तीची जबाबदारी तुझी आहे. तिकडे दुर्लक्ष करायचं नाही. द्यायलोय. तिचा खुराक सांभाळायला एक स्वयंपाकी बाईच ठेवली आहे घरी. हो, मग हे बरंच झालं. माफ करा बाईसाहेब, आज जरा उशीरच झाला. आज तुम्ही कधी वेळेवर येता गुलाबराव? सांगा जरा मला. नातलगात म्हणून नोकरीवर ठेवलंय, त्याची जरा तरी चाड बाळगा. विरू, यांच्यावर नीट लक्ष ठेव आणि सगळी कामं करून घे यांच्याकडनं. मी आलेच जा. बोल की पिंट्या. गुलाबरावांना काय बघतो मी.
मी लागतो कामाला. थांबा. पिंट्या फोनवर काय बोलला ते ऐकायचं नाही काय तुम्हाला? अहो साडूराव चुकून चालतो. काय चुकून झालं? अहो मी खरंच मुद्दाम पिंट्याच्या पायावर पाय नाही दिला हो. मी पिंट्याच्या पायावर पाय दिला. चुकून, खरंच चुकून. अशा गोष्टी चुकूनच होतात नाही का? मुद्दाम कोण कशाला करल? ठीक आहे, या असल्या चुका परत होऊ देऊ नका. वय वय. थांबा. 1 किलो बटाटे, कांदे आणि जरा भाजी घेऊन घरला जावा. निलूताईंचा निरोप आहे हेच सांगायला फोन आलता पिंट्याचा. काय हे सांगायला फोन केलता? वय, जावा आता. तेवढं सामान पोचवून तडक परत या. लय काम आहे तिकडे. वय वय, आलोच. मंदाताई कंची भाजी केली? मिक्स व्हेज आहे. ते समद्या भाज्या एकत्र आहेत ना, समद पौष्टिक आहे. तुम्हाला लय आवडेल, खाऊन बघा. ह्यात पांढरं कण कसलेत बारके बारके? ते अळंबी आहे, मशरूम हो. खोबरं बी घातलं आहे त्यात. तुम्हाला लय आवडेल, खाऊन बघा. मीनूताई, आईंना डबा धाडला का? जाऊ बाई गेला डबा घेऊन. त्या आला की जेवतो आम्ही. तू कर की सुरू. आता ह्या कशाला आल्या तिकडे? होय की नव्हतं तेव्हा सगळंच बरं चाललं. एक्सक्यूज मी लेडीज, फॅक्टरीचं संचालक पद फॉर्मॅट झालं असलं तरी मी शिराळकरांची डॉटर ऑफ लॉ आहे. त्यामुळं ही फॅक्टरी माझी बी आहे आणि माझा बी हुकूम आहे इकडं. अंडरस्टँड? त्यामुळं डू युअर वर्कलोड ऑन सायलेंट मोड, नाहीतर चांगलाच ऍडवाइस करीन एकीचा. अहो नका काळजी करू, वेळेत होईल डिलिव्हरी. हो, माझं झालंय बोलणं. निश्चिंत राहा तुम्ही. हा, बर ठेवते. आई, या वाउचर्सवर सह्या पाहिजे होत्या. बर, चेक केलंस ना तू? होय. आई, लंच जेवणासाठीचा डब्बा आणलाय. प्राजक्ता जेवली? येस येस, तिला लंच जेवणाला बसवलं आणि मगच निघाले. ठेव तो डबा तिकडे. विरू, इंगळ्यांच्या दुकानाची थकबाकी आहे. जरा फोन करून बोलून घेतोस का त्यांच्याशी? आणि सराफांची ऑर्डर फिक्स झाली का? नाही अजून, मी फोन करणारच आहे त्यांना. बर. व्हेरी व्हेरी वर्कलोड दिसायलाय फॅक्टरीत. नाही म्हणजे यू आणि कपल कसं काय हँडलिंग करणार हो आई? न सांभाळायला काय झालं? इतकी वर्ष मीच सांभाळलं ना सगळं. येस. मी काय म्हणायला आई, काही हेल्पिंग लागली तर सांगा. आय डू. नाही म्हणजे घरचं समजा वर्कलोड कम्प्लिशन करूनच आले तर तुम्हाला मदत करेन की मी. खरंच तू मदत करणार? खरंच म्हणून काय विचारायलाय? व्हाय नॉट? आई, यू नो व्हेरी वेल फॅक्टरीचं वर्कलोड किती फेवरेट आहे मला. अजून बी मी आपलंच मानते फॅक्टरीला. बर, मग चल माझ्या बरोबर. ये ये ये. हॅलो वर्किंग लेडीज, मगाशी माझ्यावर गॉसिप करत होतात ना? नाऊ आय एम रिटर्न तिकीट तुमच्यावर सुपरवाइज करायला. काय? होय होय, तुम्हाला साथ द्यायला आली आहे कांचनीकडे. मगाशी विरू मला म्हणत होता आज तो तुम्हा सगळ्यांना मिसळ खाऊ घालणार आहे. मिसळ खाल्ल्यानंतर जरा निवांत आराम पाहिजे की नाही, म्हणून कांचन आले इकडे तुमच्या मदतीला. आज कांचन 100 पापड लाटून देणार आहे. येस येस. व्हॉट? 100 पापड आणि मी? ठीक आहे.
अगं तूच तर म्हणालीस ना मला फॅक्टरीत काम करायला आवडतं म्हणून. शिवाय आता घरातली सगळी कामं आटपून आली आहेस तू. या फॅक्टरीला तू आपलीच फॅक्टरी समजतेस नाही का? येस आई, बट काही नाही, कामाला लाग. हिच्याकडनं बरोबर 100 पापड लाटून घ्यायचे हा. आणि बरं का कांचन, छान गोल पातळ पापड लाटायचे हा. आता आपल्या फॅक्टरीचं नाव पूर्वीसारखंच चांगलं झालंय, ते सांभाळायला पाहिजे. काय लागला कामाला लाग. 1 मिनिट हा, आले. घे. आई, टेक दिस. ऑल वर्कर्स कंपल्सरी. जरा जोर लावा बाई साहेब, पातळ व्हायला पाहिजेत पापड. चल पैलवान, होऊन जाऊ दे एक डाव. काय पैलवान, चेहरा काय एवढा उतरलाय? लय अस्वस्थ वाटते, कसं तरीच होतंय बघा. नवीन स्वयंपाकीन बाईच्या हातचा खुराक पचला नाही वाटतं. काय समजना झालंय, लय घाम घाम होतोय आणि पोटात बी जरा वडल्यावानी होतंय. या अगोदर कवा व्हायचं काय असं? व्हाय म्हणजे ॲलर्जीचं काय खाल्लं ना, मुरडा मारल्यावानी व्हायचं आदनं मधनं, खास करून पनीर खाल्ल्यावर. पनीर केलं का आज? नाही, पनीरची नाही, मशरूम घालून मिक्स भाजी केली. पण मशरूमची नाही मला कवा ॲलर्जी झाली. ठीक आहे, जरा येळा आराम कर. नाही नाही, करते की मी व्यायाम. जेवढा जमल तेवढाच कर मग. वय आता जमल तसं करते. पैलवान, 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 पैलवान उठ की, डोळे उघड की पैलवान. पण हाऊ हॅपन ही पोटदुखी? नाही म्हणजे अशी अचानक? तेच कळना झाले. प्राजक्ता, हा काढा पी, बरं वाटेल तुला. काढ्यानं तरी बरं वाटावं. आज पोटदुखीमुळं संधी तालीम बोंबली. मंदाताई, चुकून जेवणात पनीर तर नव्हतं टाकलं ना? नाही हो, तुम्ही ज्या भाज्या सांगितल्या त्याचीच भाजी केली ती मी. तरी कसा इतका त्रास झाला? मग आता रातच्याला काय करू जेवणात? मला नाही करायचं जेवण, आज जरा पोटाला आराम देते,
म्हणजे उद्या सकाळपर्यंत बरं वाटेल. चालतंय. मग मी निघू का? सकाळच्या येते परत. ठीक आहे. मी आलेच आई. गेट लावून येते. नाही म्हणजे नवीन आहे ना, तिला माहित नाही. गेट लावला असेल नसेल, रात्री उगाच कुत्री बित्री आली इनसाइड मग. हा हा आलेच. हा मंदा मंदा मंदा, गुड, व्हेरी गुड वर्क टुडे. हा टुमॉरो बी असंच करायचं. उद्या बी? ऑफकोर्स. एनी डाऊट? डाऊट नाही, पण उद्याच्या कामाचे पैसे वेगळे लागतील. व्हॉट? पण मी तुला पूर्ण कामाचे पैसे दिलते. असं कसं? स्लो मोशन. असं कसं चालल? उद्याचं काम नवं तर पैसे बी नवे. नाही तर मी उद्या तुमचं काम करणार नाही, आधीच सांगून ठेवते. ओके ओके, तुला उद्याच्या कामाचं वेगळं पेमेंट मिळेल. हा नाउ गो टू युअर इन हाऊस. हा घरला जा. हा हा, नाही माझ्या समोरच फाईली चेक करून सांगतो की तुम्हाला. सगळे नुसते लॉस करायला बसलेत. एनिवेज ठेवतो. हा नंतर बोल. एकदा का त्या पैलवान प्राजक्ताला हरवलं की मग प्रॉफिटच प्रॉफिट. कांचन, अगं काय चाललंय? प्लॅनिंग. शिराळकर, मला तुमच्याकडची कॅश पाहिजे. कॅश? कॅश कशाला पाहिजे आता तुला? टेलिंग ना शिराळकर, प्लॅनिंग करायले. प्लॅनिंग कसलं? प्राजक्ताला हरवायचं. वीरू भाऊजीने तिच्या खुराकाच्या कुकिंग साठी जी बाई आणली की नाही, मंदा, तिला मी माझ्या साइड बिझनेस न करून घेतलंय. तिलाच द्यायला पैसे पाहिजे. ए बाई, अगं त्या स्वयंपाकीन बाईला तू लाच द्यायला निघालीस? जेवणात काही गडबड केली आणि त्या प्राजक्ताच्या जीवाचं काही झालं तर आयुष्यभर बोंबलत बसायला लागेल आपल्याला. चिल शिराळकर, असं काय बी नथिंग हॅपनिंग. आय एम देअर. नो, यू डोंट नो शिराळकर, तुमच्या आईने मला फॅक्टरीत 100 पापड लाटायला बसवले. काय? येस. आणि हे समज त्या पैलवान प्राजक्तामुळे झालंय. याचा बदला तर मी घेणारच. बघा शिराळकर, तुम्ही कसं करते मी त्या पैलवानचं. सायलेंट मोडवर नेटवर्क जॅम. काय ग, बरं वाटतंय ना आता? बरं वाटतंय. तुम्ही दिलेल्या काड्याने आराम पडलाय. आता पोटात दुखायचं थांबलंय. आई, चला जेवायला वाढू. प्राजक्ता, तू काही खाणार आहेस? नाही. आराम कर. विरू, चल आपण जेवून घेऊ. आई, तुम्ही जेवा, मला काय भूक नाही. असं कसं? दिवसभर एवढं राबताय आणि भूक नाही म्हणताय बाई? अगं, आता तुझ्या पोटात अन्नाचा कण नाही म्हटल्यावर त्याच्या घशाखाली घास तरी कसा जाईल? हा, वस्ताद, तुम्ही जर जेवला नाही ना तर मला झोप नाही लागायची. नाही, तसं नाही आई. तुम्ही व्हा पुढं, मी आलोच. बर. हे मला आवडलं बर का. काय आवडलं? हेच, बायको उपाशी असल्यावर नवऱ्याला जेवण जाईल. हे प्रेमाचं लक्षण दिसतंय. नाही, असं काही नाही. आता बी गेलो तर 4 भाकरी सहज आणीन मी. म्हणजे नवऱ्याचं बायकोवर प्रेम नाही म्हणायचं?
म्हणजे नाही तसं काही नाही. बसतात. अहो आपण पैलवान मंडळ, आपल्या तब्येतीची काळजी आपल्याला घ्यावीच लागते बघ. जावा तुम्ही जाऊन जेवा. तुम्हाला जर त्रास झाला ना तर मी स्वतःला माफ नाही करायचे. हे बघ उगा ब्लॅकमेल करू नकस मला. आता तुम्ही ब्लॅकमेल समजा नाही तर काय बी समजा, माझी आण आहे तुम्हाला. मी तर म्हणते माझ्या वाटचं बी तुम्हीच खाऊन टाका, तेच माझ्या बी अंगी लागेल बघा. अगं पण वस्तात आता तुम्ही जाऊन जेवताय की मी उभं राहायला? नाही नग मी वस्तात बघा, सगळ्यांवर एक एक घास भरवीन मी तुम्हाला आणि तुम्हाला खावाच लागतं. चालतंय का? नाही नग तू आराम कर, मी जातो जेवायला.